कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तू कॉस्ट्युम डिपार्टमेंट मधलास ना? चादर काढ. मॅडम चादर. मॅडम नाही म्हणतात येत. ए पारू, चल पटकन चादर काढ. अरे काय नाही 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 लावलंयस? किर्लोस्कर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची ब्रँड अँबॅसेडर आहेस ना तू. मान सन्मान मिळतो, प्रतिष्ठा मिळते, हातात चेक मिळतो, होर्डिंग्सवर फोटोज लागतात, तेव्हा आवडतं ना सगळं. हा, आणि मग कंपनीसाठी काहीतरी करण्याची वेळ येते तेव्हा ही असलं नाटकं करतेस का तू? हे बघ, गपचूप या आहेत त्या कपड्यांमध्ये मी सांगेन तसं फोटोशूट करायचं, कळलं? चादर काढ. तू अशी नाही ऐकणार. चादर काढ. अगं काय करते पारू? पारू, अगं पारू, आता आपण दोघींनी लपाछपी खेळायची का? पकडू मी तुला, पकडू? ये पकडू. देवा देवा रे, कुठल्या चुकीची एवढी मोठी शिक्षा देतोयस मला? मला मला सोडव रे यातनं. देवी आई या फोटोशूट साठी आहे ना, ही अशी कपडं मला घालायला देण्यासाठी तयार कशा झालं काय माहिती. अगो रे, एवढी मोठी शिक्षा देऊ. अगं लाजू नको पारू, बाहेर ये. दामिनी आंटी ती अशी नाही ऐकणार, मी आणते तिला. पारू, चल बाहेर चल. नाही, चल बाहेर. थांब इथे. सासू मॉमनी डोक्यावर चढवलंय म्हणून खूप माज आलाय ना तुला? आज मी तुझी ब्रँड अँबॅसेडर होण्याची हौस पूर्ण जिरवून टाकते. किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीज हे अनेक वेगवेगळ्या बिझनेसमध्ये आहेत, पण सगळेच प्रोजेक्ट बिझनेससाठी केले जात नाही. काही प्रोजेक्ट्स बिझनेसच्याही पलीकडे असतात आणि हा प्रोजेक्ट, ही शाळा, हा त्यातलाच एक भाग आहे ज्यासाठी आपण इथे सगळे जमलो. सो याबद्दलची सगळी डिटेल इन्फॉर्मेशन माझा लहान भाऊ प्रीतम किर्लोस्कर देईल. हो. प्रीतम, कम. हॅलो, तुम्हाला तुमच्या समोर प्रेझेंटेशन दिसतंय? ओके, गुड. सो आता मी सुरू करतो. येस. मिस्टर प्रीतम, तुम्ही सांगताय ते पटतंय आम्हाला, पण प्रत्येक प्रोजेक्टमध्ये काही प्रोज आणि कॉन्स असतात आणि हे स्कूल प्रोजेक्ट उभं करण्याच्या आधी त्या सगळ्यांवर विचार करणं आवश्यक असतं. तुम्ही सांगितल्याप्रमाणे हे प्रोजेक्ट ग्रामीण भागातल्या गरीब विद्यार्थ्यांच्या मोफत शिक्षणाशी निगडित आहे. येस, गुड. हेतू तर चांगला आहे, पण यासाठी पात्रतेचे निकष काय ठरवलेत तुम्ही? कारण फुकट मिळतंय म्हणल्यावर पात्र नसलेले लोक याचा फायदा उचलतील आणि ज्यांना खरंच गरज आहे
त्यांना याचा लाभच मिळणार नाही. हो. आय होप याच्यावर तुम्ही नक्कीच काहीतरी विचार केला असणार, नाही का? आदित्य, ॲक्च्युली प्रीतम सर पुढे बोलणार होते, पण त्याआधीच तुम्ही हा प्रश्न विचारला. खरं तर प्रीतम सरांनी लांबचा विचार सुद्धा आधीच करून ठेवलाय. हो ना प्रीतम सर? म्हणूनच तर तुम्ही या योजनेसाठी पात्र असलेल्या मुलांची निवड करण्यासाठी एक अभ्यास संस्था स्थापन करण्याचं ठरवलं. सर, मला तुमचं म्हणणं अगदीच पटतंय. कुठलाही प्रोजेक्ट सुरू करण्याआधी त्याचे प्रोज कॉन्स आणि संकटांची शक्यता जाणून घेणं खूप गरजेचं आहे, कारण संकट काही सांगून येत नाही. पण आमच्या कंपनीने या सगळ्या गोष्टींची खूप नीट काळजी घेतली. लवकरच आमचं अभ्यास मंडळ त्यांचं काम सुरू करेल आणि प्रत्येक गोष्ट नीट रिसर्च करून पारखूनच घेतली जाईल आणि मगच निर्णय घेतला जाईल. तुम्ही प्रश्न विचारण्याआधीच आमच्या प्रीतम सरांनी याच्यावर ऍक्शन घ्यायला पण सुरुवात केली. हो ना प्रीतम सर? हो. हो. पारू फोनवर खूप घाबरल्यासारखी वाटत होते. दिशा नेमकं असं कोणतं फोटोशूट करते की ज्याने पारू ऑकवर्ड झाली आहे? पारू काही प्रॉब्लेम मध्ये नसेल ना? सुमित्रा, हे झालं ना की पोळ्या करून घे. आणि शिवानी, तू ना सगळी डायनिंगची अरेंजमेंट बघ. हा, व्यवस्थित सगळं करशील ना? ए, मला माहिती आहे तुम्हाला तुमच्या लाडक्या पारूचा खूप पुळका आहे, पण आज इथे घरात जे काही घडतंय त्याची खबर बाहेर जाता कामा नये. ए सावित्री, तू बॉसच नाही सगळ्यांची, इन्चार्जच ना किचनची. मग तू यांना नीट समजवायचं. हे काय आहे, हे जे फोटोशूट चालू आहे ना ते सासू मॉमच्या परमिशनने सुरू आहे. आणि हा अर्जंट फोटोशूट असल्यामुळे ना मला कोणाचीच लुडबुड नको आहे यात. काय आहे, कंपनीच्या रेप्युटेशनचा प्रश्न आहे. त्यामुळे इथे जे काही घडतंय त्याची खबर बाहेर जाता कामा नये. कळलं? खबरदार, जर कोणी सासू मॉमला किंवा आदित्यला कॉल करून कुठलंही इथलं अपडेट दिलं तर एका मिनिटात एकेकीला फायर करेन मी. कळलं ना? कळलं? आता थोबाड काय बघताय? कामाला लागा, चला. ए, काम कर, चल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.